राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी पडून ना त्याला 1 लाखाचं बक्षीस मिळालंय। जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी पडून ना त्याला 1 लाखाचं बक्षीस मिळालंय। ऐकलत, बच्चू कडूंनी थेट जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेंची गाडी फोडण्यासाठी 1 लाखाचं बक्षीस जाहीर केलंय। मात्र त्याला कारण ठरलंय राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीविषयी केलेलं वादग्रस्त वक्तव्य। आधी कर्ज घ्यायचं आणि मग कर्जमाफी मागायची असं वक्तव्य विखेंनी केलं आणि बच्चू कडूंच्या संतापाचा पारा चढला। बच्चू कडूंनी विखेंची गाडी फोडण्याचा इशारा दिला। सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जमाफी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची। अनेक वर्ष काम चालू आहे, त्याची काही चिंता नाही। अरे शुक्र माना लोक तुम्हाला मारत नाही। मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी पडून ना त्याला 1 लाखाचं बक्षीस मिळालंय। मी तर फोडणार होता भेटला तर, पण हे नालायकी थांबवा, आम्ही सहन करणार नाही। बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर भाजपही आक्रमक झाली। थेट गाडी फोडण्याचा इशारा दिल्यानं भाजपनं कडूंवर कारवाईची मागणी केली। कसं आहे, असे चिथावणीवर वक्तव्य करून महाराष्ट्रातली जी सुव्यवस्था, कायदा व सुव्यवस्था हे बिघडवण्याचं काम बच्चू कडू करीत आहे। आणि जेवढं वय बच्चू कडूंचं आहे तेवढा अनुभव राधाकृष्ण विखे पाटलांचा राजकारणात आहे आणि त्यांच्या वडिलांचा आहे, त्यांचा आहे। मी हे असं चिथावणीवर वक्तव्य केल्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्यावर कारवाईची मागणी करतो। कर्जमाफीविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी मात्र सारवासारव केली। उद्या आता सोसायटी ग्रामपंचायतच्या निवडणुका येणार आहेत आणि त्या निवडणुकीनिमित्त तुम्ही परत कर्ज काढणार, निवडणूक लढवणार आणि पुन्हा कर्ज थकलं की पुन्हा कर्जमाफीची मागणी करणार। कारण कर्ज काढून निवडणूक लढवणे काही उत्पादक स्वरूपाचं काम नाही आहे, हा खरं त्याचा मतीचा अर्थ होता। याचा अर्थ शेतकऱ्याच्या कर्जमाफीला माझा विरोध आहे म्हणून मला वाटतं ह्या विधानाचा विपर्यस्त होतोय। कारण नसताना मला त्याच्या फार वेदना झालेल्या आहेत। खरं तर आधी मंत्री माणिकराव कोकाटे, बाबासाहेब पाटील, अजित पवार यांच्यासारख्या जबाबदार मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं जाते। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनीच वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना वेळीच आवर घालण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।